नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरुकी. मित्रांनो, आज इस्रोने एक मिशन लॉन्च केलं, त्याचं नाव होतं स्पॅडॅक्स. हे पॅडॅक्स मिशन लॉन्च केलं होतं SLV 660 या रॉकेट लॉन्चरमधून. त्याचा मेन उद्देश काय होता किंवा हे असे एक्सपेरिमेंट का केल्यानं त्याने, कारण ह्या जो स्पॅडॅक्स म्हणजे मिशन हे लॉन्च केलं, ते लॉन्चमध्ये 2 सॅटेलाईट हे अंतरिक्षमध्ये पाठवले गेले आणि ते हे 2 अंतरिक्षमध्ये जाऊन त्याला डॉकिंग केली जाणार. डॉकिंग केली म्हणजे ते जोडले जाणार, जसे रेल्वेचे डबे जोडले जातात तसे ते 2 सॅटेलाईट आहेत ते अंतरिक्षमध्ये जाऊन जोडले जाणार. पण मग हे असे एक्सपेरिमेंट का केले जातं किंवा कशासाठी केलं गेलं याचं विश्लेषण मी या व्हिडिओतून करणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की एक इंटरनॅशनल स्पेस सेंटर आहे. हे इंटरनॅशनल स्पेस सेंटर खूप जवळजवळ 450 लाख किलो वजनाचं आहे. म्हणजे जवळजवळ 5-6 खोल्या, एक जिम, टॉयलेट, बाथरूम अशा सगळ्या विविध पद्धतीने ते असेंबल केलेलं एक स्पेस सेंटर आहे, इंटरनॅशनल स्पेस सेंटर आहे. ते इंटरनॅशनल स्पेस सेंटर एक नासाने एकट्यानेच सोडलेलं नाही, कारण तेवढी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही. म्हणून 4-5 देशांच्या ज्या स्पेस एजन्सी आहेत, नासा आहे, रशियाची रॉस्कोमो, जापनीज किंवा युरोपियन स्पेस एजन्सी आणि जर्मनीची स्पेस एजन्सी, अशा 4-5 चायनीज जे स्पेस एजन्सी, असे 5 स्पेस एजन्सीनी मिळून जे इंटरनॅशनल स्पेस सेंटर आहे ते इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे असेंबल केलेलं आहे. मग हे अशा ते एवढं मोठं महाकाय स्पेस सेंटर हे कसं काय सेटअप केलं असेल, कारण एवढं वजनाचं आणि एवढे मोठं भव्य ढव्य, ज्याच्यामध्ये 5-6 रूम आहेत, जिम, टॉयलेट, बाथरूम आणि इतर ज्या टेक्निकली गोष्टी असणाऱ्या ते कप्पे असतील. मग एवढं असं जे कॅरी करायला ते अशक्यच होतं. त्याच्यामुळे मेनी पार्ट्समध्ये हे अंतरिक्षमध्ये ते सोडले जातात आणि मग त्यांची डॉकिंग केली जाते. डॉकिंग म्हणजे ते ऑटोमॅटिक असेंबल केले जातात. तीच टेक्नॉलॉजी वरती एक्सपेरिमेंट करून इस्रोने आज आपला हे पॅडॅक्स हे मिशन लॉन्च केलेलं आहे. एक एक्सपेरिमेंट करायला जर आपण टार्गेट ठेवलं आहे की इंडियाची जी स्पेस एजन्सी आहे इस्रो, त्याने टार्गेट ठेवलेलं आहे की 2030ला आपली इंडियन स्पेस एजन्सी स्वतः डेव्हलप करणार आहोत. त्याच्यासाठी हे एक्सपेरिमेंट होतं. आपल्याला माहिती असेलच की ह्या ज्या इंटरनॅशनल स्पेस सेंटर आहे, तो इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे अवाढव्य असला तरी पण ते एक स्थिर नाही, ते मूव्हेबल आहे. ते स्पीडने मूव्ह करतं. म्हणजे 24 आवरमध्ये जवळजवळ 16 टाईम ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो अंदाजाने एक बुलेटमधून जी गोळी सुटल्यानंतर ज्या स्पीड असतं त्याच्या 10 टाईम्स, किंवा आपण तेवढी आपण बुलेटची गोळी आपल्याला एवढे इमेजिन करू शकतो. तर आपण एक डोमेस्टिक फ्लाईटने आपण गेलो असून किंवा डोमेस्टिक फ्लाईटची जवळजवळ 600 पर किलोमीटर त्याची स्पीड असते. तर त्याच्या अराऊंड 30 टाईम्स, म्हणजे जे फ्लाईट उडतं त्याच्या अराऊंड 30 टाईम्स ज़्यादा स्पीडने जे स्पेस सेंटर आहे ते स्पेस सेंटर पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करतात त्या स्पीडने. तर मग एवढ्या स्पीडमध्ये आपल्याला कसं डॉक करता येईल, तर आता जो इस्रोने सोडलेले 2 स्पेस सॅटेलाईट आहेत, त्या सॅटेलाईट आज 9:58 ते लॉन्च केलं गेलं आणि 450 किलोमीटर वरती स्पेसमध्ये ते सोडलं गेलं आणि ते एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असणार. आणि आत्ता जे म्हणजे इस्रोच्या प्रेस रिलीजनुसार असं कळतं की हे ते ॲक्च्युअल डॉकिंग हे 7 दिवसांनी होईल. मग आता ते पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असणार. त्याचा आत्ता आणि हे 2 सॅटेलाईटच्या मध्ये अंतर आत्ता सध्याचं 30 किलोमीटर आहे आणि ते त्या स्पीडने दोन्ही फिरत असणार आहेत. मग काही दिवसांनी किंवा मला 3-4 दिवसांनी त्याचं स्पीड करून ते अंतर कमी करून ते 25 किलोमीटर आणून एकदम मिनिमम लेवल म्हणजे 5 किलोमीटरमध्ये आणल्यानंतर मग 2 जे
दोन सॅटेलाईट आहेत, ते दोन सॅटेलाईट एकमेकाशी कम्युनिकेट करतील आणि ते अजून जवळ आल्यानंतर मग जवळजवळ 5 किलोमीटर आल्यानंतर ते हेल्दी म्हणजे त्यांचे मेसेज त्यांचे शेअर केले जातील आणि त्यांचे फिटनेस पण चेक केला जाईल दोन्ही स्पेस कॅम्पचा आणि दोन्ही ज्या सॅटेलाईट आहेत त्यांचं आणि ते अंतर कमी करून नंतर ते 5 मीटर आणलं जाईल आणि 5 मीटर आणल्यानंतर त्याचं डॉकिंग केलं जाईल. आत्ता जे दोन्ही जे सॅटेलाईट सोडल्या ते जे सॅटेलाईट जेव्हा लॉन्च करताना दोघांमध्ये अंतर हा 3 सेकंद आहे त्याचं. मग 3 सेकंदामध्ये त्यांचं म्हणजे एक जेव्हा सक्सेसफुली डिप्लॉय झालं त्याच्यानंतर 3 सेकंदाने दुसरं डिप्लॉय झालं. त्याला सॅटेलाईट ए सॅटेलाईट बी तर एक असणार टार्गेट आणि दुसरं असणार आहे चेसर. म्हणजे चेसर आणि टार्गेट हे एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असणार आणि मग एक असा पॉईंटमध्ये येईल की ज्याचं लँडवरूनच कमांड होऊन ते डॉक केले जातील. हे डॉक कशासाठी केले जातात, ही टेक्नॉलॉजी का डेव्हलप करतो, कारण फ्युचरमध्ये आपण इस्रो एक्सपेक्ट करतो की बाय 2030 की इंडियाची एक स्पेस सेंटर हे स्पेसमध्ये असणार आहे. आता जे दोन सॅटेलाईट जे सोडलेले आहेत किंवा सॅटेलाईट डिप्लॉय केलेले आहेत ते सॅटेलाईटचं वजन हे दोघांचं जवळजवळ सारखंच आहे, पण एकत्र ते सोडले असते तर ते वजन जास्त आले असते. आणि पुढे फ्युचरमध्ये जर आपल्याला सॅटेलाईट सेंटर जर आपल्याला असेंबल करायचं असेल तर असे छोट्या वजनाचे हे स्पेसमध्ये सोडून त्याला डॉक केले जाईल म्हणजे ते असेंबल केले जाईल. आणि ही टेक्नॉलॉजी सक्सेसफुल व्हावी याच्यासाठी इस्रोने आज हे SpaceX हे मिशन लॉन्च केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला ते डॉक होतील त्यावेळेला काही काळासाठी ते दोन्ही जे सॅटेलाईट आहेत त्यातलं एक सॅटेलाईट कमांड रेल आणि ते दुसरा जो सॅटेलाईट आहे त्याच्याला कंट्रोल करेल. कारण दोन्ही ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेली आहे त्याच्यामुळे दोन्ही एकसाथ कमांड देणार नाही किंवा त्यांना काय करायचं आहे तर त्यासाठी एक चार्ज घेईल आणि दुसऱ्याला ते कमांड देईल आणि त्या हिशोबाने ते डॉक करतील. मला वाटतं इस्रोचे स्पेस न्यूजनुसार असं आहे जेव्हा ते पहिल्यांदा ते हक करतील म्हणजे ते एकत्र येतील, हक करतील आणि त्याच्यानंतर ते डॉक होतील. तर असा हा आणि आत्ता जो मिशन लॉन्च केला ते सक्सेसफुली ऑर्बिटमध्ये दोन्ही जाऊन व्यवस्थित बसलेले आहेत. आणि आता येत्या जानेवारीला म्हणजे नवीन वर्षामध्ये बाय 2025 जानेवारी 7ला ते डॉकिंग हे केले जाईल. हीच न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.